से 2 बैटर। पहली गेंद ऑन साइड पर गेंद को खेला गया, हर्षद वहां पर नजर आ गेंद को फील्ड करते हुए। पहली गेंद बिंदी के साथ शुरुआत की गई। अच्छा शॉट खेला गया था मगर डॉट बॉल। काफी डीले इस प्रतियोगिता हम देख रहे हैं, काफी वक्त हो चुका है। ओहो इस वक्त खड़े खड़े खेलने का प्रयास किया था, गेंद थोड़े से रुक कर आई, बल्ले का बाहरी सिरा जरूर लगा। बेहतरीन गेंदबाजी इस वक्त, 2 गेंदें लगातार डॉट डाली हैं गेंदबाज की बात की मिस्टर हर्षल ने। इस वक्त बेहतरीन शॉट, उतनी खूबसूरत फील्डिंग, अर्चू वहां पर नजर आए। कपिल ने पहली गेंद रुकी थी, इस वक्त अर्चू नजर आए। अच्छी फील्डिंग और बेहतरीन फील्डिंग के लिए जाने जाती है साइगन साथ पड़ी इस वक्त दर्शाते हुए। ओहो ये बढ़िया गेंद, खूबसूरत गेंदबाजी हर्षल द्वारा, बल्लेबाजों को बांध के रखा गया। फैजल 11 टाइटन टीम के कप्तान सम्मान चिन्ह लेने के लिए हमारे पास आइए तुरंत। दीपक यादव, अफजल हाशमी, अपने कप्तान को भेजिए तुरंत। फुलटॉस बॉल ऑफ साइड पर थी, गेंद को भेज दिया 4 रन के लिए। कुशल मोरी के बल्ले से पहला चौका आता हुआ इस मैच का। रनों की बात की जाए, रन लगे 5, गेंदें हो चुकी 5, 5 गेंदें 5 रन। जरूर से तो फुलटॉस गेंद डाली थी और चौका जड़ दिया गया। फिर से एक बार शॉट तो बढ़िया खेला था मगर डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई। पहला ओवर होता हुआ समाप्त। 1 ओवर की समाप्ति के रनों की बात की जाए, रन लगे उसके कार पर 6। अच्छी गेंदबाजी देखने को मिली हर्षल द्वारा, देख सकते हैं हम। एक चौका लगाया, 3 गेंदे और बात की जाए 5 बल्लेबाजी कर रहे हैं कुशल, 3 गेंदे 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं मिस्टर वैभव। चलिए ज्यादा टाइम ना ले, 15 मिनटों के अंदर आपको 4 ओवर समाप्त कर रहे हैं। दिवेश चला जास्त का वेळ घेऊ नका प्लीज, थोडंसं स्पीड अप करा। 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटक परिपूर्ण करायचे, जास्त टीम मिटिंग्स करू नका हे लक्षात घ्या। प्रत्येक षटकानंतर एक टीम मिटिंग असणार आहे आणि एका षटकामध्ये एकच टीम मिटिंग असणार आहे, दक्षता घ्या। एक षटकाचा खेळ संपला गेला, एका षटकाच्या समाप्तीने धावांची गोष्ट की धावा त्या 6 गोलंदाज पाहू शकाल। महेश नवीन गोलंदाज सज्ज होतो, एक सिनियर खेळाडू, अनुभव खूप वर्षाचा खेळाडूकडे आहे, तोच गोलंदाज सज्ज होतोय यावेळेस गोलंदाज मार्कवर। आपण पाहू शकाल बंसी स्मृती चषक आपण पाहू शकाल 2024च्या माध्यमातून आजची पहिली रात्र। लेग ब्रेक बॉल आणि यष्टा उद्ध्वस्त केला, दोन्ही पायाच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय। पहिला गडी बाजाला कुशल मोरे यावेळेस मैदानाच्या बाहेर। गडी क्रमांक पहिला डाऊन, धावा त्या मात्र 6 धावफलकावर। सुरेख ग्राफिक पाहू शकाल आपण दर्शवले जातात वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून। अप्रतिम काम धीरज गुप्ता असतील, तसं पाहिलं गेलं तर कौस्तुभ मिश्रा यांच्या माध्यमातून केलं जातं। मुन्ना जसवाल कॅमेरामॅन पाहू शकाल, सूरज यादव, मोहित मेहता यांच्या माध्यमातून चांगलं काम। बिपिन मेहता अप्रतिम काम करतायत कॅमेरामॅन। नवीन बॅटर पाहू शकाल बॅटिंग साठी आले 3ऱ्या क्रमांकावर हार्दिक मोरे। यावेळेस ऑफ्टनच्या बाहेर चेंडू ठेवला गेला होता, डॉट बॉल आलाय, सुरेख चेंडू टाकला गेले। महेश यांच्याकडे खूप वर्षाचा अनुभव आहे ते दाखवत असताना पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, तदनंतर हा चेंडू निर्धाव टाकला गेला, डॉट बॉल आलाय, धाबा येते 6। दुसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये। 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपले गेले, अजून येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी असेल। यावेळेस परत एकदा सुरेख अप्रतिम गोलंदाजी, उभा राहून खेळण्याचा प्रयत्न होता, 2ही चेंडू निर्धाव टाकले गेले। आपण पाहू शकाल ऑफ साइडला चेंडू खेळला गेला, संगणक पाहू शकाल दिवेश पाटील चेंडूला फील्ड करतो, 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल। नक्कीच एक नौका खेळाडू या संघामध्ये पाहायला भेटत, जितेश बारक्या नावाने जास्त प्रसिद्धी भेटते, तो खेळाडू सुद्धा इंडियन अक्षण सायगणे सातपाडी संघासाठी खेळत असताना। यावेळी रिवर्स खेळला गेला, फटकाचा सुरेखा तेवढा चांगला क्षेत्रक्षेत्र पाहू शकाल दिवेश पाटील यांच्या माध्यमातून। 1 धाव धावफलक इकडे पुढे ससावते धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 अंकावर। 8 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या। चेंडूची गोष्ट केली तर 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय। तर पंच लगेच बघायचंय इंजुरी झाली आहे का।
दिवेश जास्त इंजरी झाली असेल तर आपण रिलॅक्स करू शकता, तदनंतर आपण मैदानाच्या आतमध्ये खेळू शकाल. एक्स्ट्रा खेळाडू असतील तर मैदानाच्या आतमध्ये घ्या, जास्त इंजरी झाली असेल तर. लगेच कामेश सारखा खेळाडू आपल्याकडे आहे, जसं आपल्याला रिलॅक्स करू शकता. प्रल्हाद सुद्धा आहेत, असे एक्स्ट्रा खेळाडू पाहू आदू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. तर शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला धावा आहेत ते 8, एक गडी बाद. पाहू शकाल सुरेख गोलंदाजी, काय षटक टाकला गेले, मात्र धावा खचकल्या या षटकामध्ये. 3 धावा खचकल्या गेल्या, सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. 9 धावा धाफकाला लगावल्या गेल्या, 3 धावा मात्र खचकल्या गेल्या, एक गडी बाद कमी यशस्वी ठरलाय. आणि 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकांची समाप्ती, 9 धावा धाफकाला लगावल्या गेल्या. अजून येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर होणारा सामना पाहू शकाल, एका बाजूला वन मॅन शो पंचाली, तर एका बाजूला पाहू शकाल चला सामना स्पीडअप करा, थोडासा जास्त वेळ घेऊ नका, खूप वेळ आपण उशिरा आहोत, दक्षता घ्या. आई भवानी धनसर आणि 1 मॅन शो पंचाळी संगनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. ऑफच्या बाहेर चेंडूचा फटकाचा सुरेख खेळला, चेंडू डायवर्ट झाला, सीमारेषा पार आला. यावेळेस नशिबात चौकार, 4 धावा. केंटू आणि पाहू शकाल हार्दिक मध्ये देखील थोडासा धडपड पाहायला भेटली, बॅट नक्कीच सुटली आहे. पण पाहू शकाल बॅट उचलली गेली, नक्कीच त्याच्यावर हात ठेवून पडल्या गेला. आपण सांगतो की गर्लफ्रेंड नाराज झाली तरी चालेल, परंतु बॅट हातावर सुटणं पत्करत नाहीये. टायटन संघाच्या संगणक चला टायटन संघ दीपक यादव आइए, आपको सम्मान चिन्ह दिया जाएगा. टाइटन टीम सचिन यादव हम देख सकते हैं मैच का आनंद ले रहे. बाबू प्रदीप जी के छोटे बंधु. ऑफ साइडला फटका खेळला गेला, खराब क्षेत्ररक्षण, बॅक टू बॅक दुसरा चौकार हार्दिकच्या बॅट म्हणून आलाय. नक्कीच हार्दिकने दोन्ही चौकार खेळ थोडासा संघ हादरला गेलाय. चला चेंडू बुरवायचा कमिटी मेंबर्स लगेच, आणि एका षटकामध्ये एकच मीटिंग असणार. चला घाई करा थोडीशी प्लीज. दिवेश चला प्लीज घाई करा, एका षटकामध्ये एकच मीटिंग आहे. कपिल जास्त वेळ घेऊ नका. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटणार ते म्हणजे महेशच्या माध्यमातून पाहू शकाल गोलंदाज योगेश तरे, त्याच्या दोन्ही चेंडूवर 2 चौकार ठोकले गेले. धावसंख्या पाहू शकाल धावफलकावर लगावली गेली 17 धावा, 17 लॉस ऑफ 1 विकेट. चला स्पीडअप करा दिवेश, चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. बघा आपण 17 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. पहिले बॅटिंग करत असताना संघ सुरेख सुरुवात म्हणला झाली या षटकामध्ये. त्यावेळी सरळ बॅटने खेळला, फॉलो थ्रू मध्ये धाव घ्यायचा प्रयत्न करतायत, फेकी केली गेली आणि पाहू शकाल गडी बाद. हार्दिक बॅक थोडं दुसरा गडी बाद झाला 17 अंकावर. धाव घेण्याच्या नादामध्ये पाहू शकाल फलंदाज पुढे सरसावले होते, परंतु खडक सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत पाहू शकाल. आणि खडक आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल सामन्याचा आनंद घेत असताना. पाहू शकाल 5 संघ नाही आजच्या दिवसामध्ये, परंतु 5ला बिलॉंग करणारे खडक सुद्धा सामन्याचा आनंद घेत असताना. धावसंख्या पाहू शकाल 17 धावा. नवीन फलंदाज मनीष आपण पाहू शकाल. नक्कीच या खेळाडूची गोष्ट केली तर पालघर तालुका बॉक्स मध्ये पहिला असा खेळाडू असेल ज्याने पहिल्याच स्पर्धेमध्ये डेब्यू सामन्यामध्ये मेडन वोट टाकली असा खेळाडू आपण पाहू शकाल. आणि सुरेख फलंदाजी सुद्धा करतोय आणि 4थ्या क्रमांकावर आलाय. त्यावेळेस ऑफ साइडला फटका खेळलाय, अर्चुचनला फील करतो, फेकी करतो, तो लांब राहिले आणि धावची चर्मामध्ये फलंदाज बॅक टू डकआउट. गोडवण्याचे शिकार झालेत मिस्टर मनीष. नक्कीच फटका खेळला धावले होते वैभव आणि पाहू शकाल वेळेवर पोहोचू शकले नाही आणि धावची बाद झाले ते म्हणजेच मनीषला बॅटर लगेच पाठवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. उनबाट संघ श्री स्वामी समर्थ पाहू शकाल उनबाट संघ. नवीन बॅटर स्वयं यावेळेस मैदानाच्या आतमध्ये.
पाचव्या क्रमांकावर 17वर 3 आपण पाहू शकाल. 6वर 1 होते, 17वर दुसरा, 17वर तिसरा असे गडी बाद झालेत. वैभव पाहू शकाल. वैभवने आता 4 चेंडू खेळले, 4 चेंडू 2 वर तो बॅटिंग करतोय. ऑफसाईडला फटकाचा सुरू खेळला भावेश पाटील, यावेळी चेंडू लाडवतोय. आउटफिट थोडीशी नक्कीच आपण पाहू शकाल ऑफसाईडला खराब आहे, चेंडू नक्की डायव्हर्ट होतोय, परंतु भावेश पाटीलने चेंडू ओढण्याचा प्रयत्न केला, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि पाहू शकाल एकेरी धावणे धावा पुढे सहसावत धावसंख्या जाऊन पोहोचेल 18. अजून येणारे या षटकामधला शेवटचा चेंडू असेल, शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला तिसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. संगनायक सोयम या स्ट्राईकवर असणार आहे. ऑफसाईडला खेळला गेला, भावेशला प्रत्येक चेंडू डायव्हर्ट झाला होता, पण चेंडू लाडवतोय भावेश पाटील. एकेरी धावफलक जाऊन पोहोचेल 19. येणारी अजूनही पाहू शकाल 6 चेंडू खेळ बाकी शिल्लक. 1-45 टॉस साठी सौरभ आणि एका बाजूला पाहू शकाल आई भवानी धनसार. चला कॅप्टन अमोल टॉस साठी यायचं लगेच. चला आई भवानी धनसार. आपण पाहिलं गेलं तर धर्मवीर आनंद दिगे साहेब चषकामध्ये सुद्धा आई भवानी धनसार अशी धनसार भागामध्ये 3 संघ होते आणि आज पाहू शकाल 2 संघ आहेत. सौरभ चला टॉस साठी पाठवा संघनायकाला. आतू चला, आतू या टॉस साठी या प्लीज. पाहू शकाल दिवेश पाटील यावेळेस गोलमार्गावर सजवतात. दिवेश 19 धावा धावफलकावर आहेत. दोन्ही प्रतीक पाहू शकाल टॉस साठी येत असताना आपण पाहू शकाल दोन्ही प्रतीक यांची जोडी आहे. यावेळेस सुरेख चेंडू, लेग ब्रेकचा चेंडू बोट वरती संगनायक मैदानाच्या बाहेर. संगनायकाने यावेळी संगनायकचा विकेट बाद केलाय आणि फलंदाज होतो मैदानाच्या बाहेर. लगेच पाहू शकाल विवेक मोरे नवीन बॅटर मैदानाची. विवेक चला या लगेच. विवेक मोरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आपण टॉस साठी सचिन यादव असतील, त्यांच्या शुभाचा टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. विवेक मोरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये थोडी चर्चा करतात. वैभव पाहू शकाल सलामी बॅटर आहेत, मात्र 5 चेंडू खेळलेत. मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्यांनी केली होती, परंतु या सामन्यामध्ये मुख्य सामना क्वालिफाय सामना थोडासा नक्कीच अडथळमध्ये आहे संघ म्हणजेच उनबाट संघ. लेग ब्रेक चेंडू, चेंडूला पाठवून दिलाय सरळ. आपण पाहू शकाल निघून गेलाय. सर आपण यूज बॉल द्यायचे, यूज बॉल आपण द्यायचे, बॅटर चॉईस असणार आहे. चला दिवेश सुरू करा. बॉल दिला गेला. 19 वर 5 गडी बाद, अजूनही 4 चेंडू खेळ बाकी. हॅट्रिक वर असणार आहे गोलंदाज दिवेश पाटील. पहिली हॅट्रिक विकेट घेतली जाईल का दिवेश पाटीलच्या माध्यमातून पाहू शकाल. हॅट्रिक वर असणार आहे गोलंदाज दिवेश पाटील. हॅट्रिक घेतली जाईल का बघूया आपण. चला महेश थोडंसं स्पीड अप करा, जास्त वेळ घेऊ नका. हॅट्रिकचा चेंडू होता, कट केला गेला. योगेश तर हे चेंडूला फील्ड करत नाहीये, याने सिंगल धाव. धावफलक 1 पुढे ससावेल धावसंख्या 20. अजून पाहू शकाल येणारे शेवटचे 3 चेंडू खेळ बाकी असेल. वैभव या 3 चेंडू मध्ये 2 चौकार तरी खेचावे लागते. चांगला स्कोर मानावा लागेल. पोहोचला तर फायटिंग स्कोर 25-26 धावा जरी केल्या तरी फायटिंग स्कोर मानावा लागेल, परंतु इकडून शेवटचे 3 चेंडू पाहू शकाल. गोलंदाज दिवेश पाटील चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. लेग ब्रेक चेंडू होता, टॅप केला गेला, चेंडूला पाठवून दिला असता सीमारेषा पार. स्वर्गीय मधुकांत झा यांच्या बॅनरला करणारा सलामी आला चौकार. धावसंख्या 24 धावा धावफलकावर. चला चेंडू फेकायचा लगेच. मॅच बॉल आलेला आहे दिवेश, आपण मॅच बॉल यूज करायचा. नक्कीच प्रत्येक संघाला आव्हान असेल, जर चेंडू बाहेर गेला आणि चेंडू आमच्याकडे अवेलेबल नसते, तुम्हाला जुने चेंडू यूज बॉल दिले जातील हे लक्षात घ्या. कारण मॅच बॉल आला तुम्हाला मॅच बॉल दिले जातील. यावेळेस क्लीन बोल्ड,
क्लीन बोल्ड फुलटॉस बॉल होता. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, ऑफ टाइमला खेळायचा प्रयत्न होता. 24 वर 6 गडी बाद, 24 रन 6 विकेट. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. आतापर्यंत 3 गडी बाद केले गेले. पाहू शकाल अजूनही शेवटचा अंतिम चेंडू. नवीन बॅटर पाहू शकाल प्रतीक मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असलेल्या षटकामधला. पाहू शकाल मोठा फटका खेळायचा प्रयत्न. अभि चेंडूला फील्ड करतो, फेकी केली गेली. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफरक 25 धावा धावफरकावर. 26 धावांचा लक्ष्यशील 145 संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि आपण निर्णय आम्हाला कळवलाय, ते म्हणजे क्षेत्ररक्षण घेतलंय आणि फलंदाजी नक्कीच दिली गेली ती म्हणजे आई भवानी त्यांचा संघाला. तो 26 रनों का लक्ष्य. 26 धावा बनवायचे 24 चेंडू मध्ये. मनीष आपण पाहू शकाल मनीष मोरे गोली मागवायला सज्ज होतो. स्ट्राईक वर दिवेश पाटील पाहू शकाल. विवेक मोरे स्टेजच्या मागून शेतीचा बदल करत असताना पहिला चेंडू बॅटची बाहेरची कडे नक्कीच लगावली. पाहू शकाल आतू चेंडूला फील्ड करतायत मैदानाच्या बाहेरून नावून संघनायक आहेत 145 संघाचे प्रतीक. प्रेमाने पाहिल्यानंतर आतू नावाने जास्त प्रसिद्धी भेटली. खूप सुरेख व्यक्तिमत्व आहेत आणि कॅप्टन सुद्धा आहेत 145 संघाचे अंकुश भोईर. पाहू शकतो खूप जुने खेळाडू आहेत. 145 संघ जेव्हा बांधला गेला पाहू शकाल 2007-8 या वर्षापासून संघ बांधला गेला. तिकडून ते संघाची धारा नक्कीच घेऊन फिरतायत आणि एकेरी धावाने खाता उघडलं गेलं यावेळी दिवेश पाडेच्या माध्यमातून. पुनीत अजूनपर्यंत या संघामध्ये बांधले गेलेत. विकी यावेळेस आपण पाहू शकाल दोन्ही सामन्यामध्ये 0वर बाद झाला पहिल्या चेंडूवर अभि आणि कुठे ना कुठे स्कॉर्पियन स्पर्धेला रास आली नाही असं म्हणावं लागेल अदू. कारण की 2 चेंडू आणि एकही धाव त्यांनी बनवली नाही या स्पर्धेत. दोन्ही चेंडूवर तो बाद झाला बॉक्स आउटच्या मध्ये आणि तोच रिझन पाहू शकाल डीप कॉर्नर मिड विकेट रिझन त्यांनी शोधलाय. कपिलला पाठवलं. एक वेगळं पाहू शकाल बदल केला गेला बॅटिंग ऑर्डर मध्ये. भावेश पाटीलला थांबवलं गेले, अर्चूला थांबवलं गेले, कपिलला वरती पाठवलं गेले. कपिल नवीन बॅटर खूप कमी प्रमाणात पाहू शकाल कपिल बॅटिंग करतो, परंतु जेव्हा जेव्हा त्याने बॅटिंग केली आहे संघासाठी धावा बनवल्यात. फुलटॉस बॉल वैभवने पहिलेच धारा बांधली पुढे येण्याची
चुकी झाली होती वैभवकडून, परंतु पाहू शकाल शेवटच्या क्षणामध्ये त्यांनी चेंडूला अडवलंय आणि पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कुठली धाव नाहीये. वैभवला असं वाटलं सिंगल खेळमध्ये चांगला फटका खेळला होता कपिलने, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पाहू शकाल करत असताना वैभव कोरे. आणि कुठली धाव नाही. 3 चेंडू 1 धाव, 10 फटकावर. 21 चेंडू बनवायचे 25. सुरेख एक चेंडू, अप्रतिम चेंडू, परंतु पंचाने व्हाईट बॉल दर्शवलाय. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू आणि डीआरएस घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या संघाने. ऑनफिल्ड डिझाईन असणार आहे. बघूया आपण पंच देश देईल ते मान्य करावं लागेल. आणि पाहू शकाल आणि व्हाईट बॉल खूप बाहेर चेंडू होता, कट केला गेला होता. आपण पाहू शकाल जेव्हा रिव्ह्यू असतात तेव्हा तुमच्या 10व्या खेळाडू दाखवला जाणार नाही, तदनंतर दाखवला जाईल. दक्षता घ्या. पाहू शकाल स्क्रीनवर आहे आमचे वगैरे भूपेंद्र आहेत, चेंडूला पाहतायत. व्हाईट बॉल, उलटाच बॉल, फटका सुरेख, चांगला क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलंय. आणि पाहू शकाल चला आपण पाहू शकाल एकच सिंगल असणार आहे. आणि जी नियम आहे तर बॅटरला कुठल्याही अंगाला ब्रश किंवा बॅटला ब्रश झाला तर ओढतो धावा असणार नाहीये. कपिल बॅटला तुमचा चेंडू ब्रश झालाय. कधी कधी असं वाटतं बॅटर जेव्हा धावतो त्याला वाटत नाही की बॅटला चेंडू ब्रश झाला, परंतु सुरेख कॅमेरा वर्क मिस्टर बिपिन मेहता, नक्कीच मेहता म्हणलं तर नक्कीच खूप मोठा स्कॅम आठवण येतो मला. कट केला गेला यावेळेस पॉइंट रिझन मध्ये यश. आपण पाहू शकाल सूर्य क्षेत्ररक्षण केलं गेलं. शाहिद आपण पाहू शकाल चांगला काम करतात, स्कोरिंगची भूमिका पार पाडतात रात्रीच्या सत्रामध्ये. शाहिद अब्दुल खूप कमी प्रमाणात असे काम करतायत, परंतु आज काम करतायत आमच्या बरोबरीने. यावेळेस कट केला गेला परत एकदा. पाहू शकाल 1 धाव. तर पहिला ओव्हर संपला गेला. एका ओव्हर मध्ये मात्र 5 धावा खर्च केल्या गेल्या. 1 गडी बाद. येणारे 18 चेंडू 7ची सरासरीने 21 धावा बनवायचे. चला स्पीडअप करायचं प्लीज. पंच समीर खान आपण सुद्धा सांगायचंय, ही दक्षता घ्या. चला सामना सुरू करा. 1 षटक, धावा आहेत ते 21 बनवायचे. 21 1 षटकामध्ये 5 धावा नक्कीच जमा केल्या गेल्या. 1 गडी बाद झाला. अभिजित म्हात्रे निराश आहे थोडासा या स्पर्धेमध्ये. 2 चेंडू त्याने फेस केले. 2 चेंडू यावेळेस पहिला चेंडू व्हाईट बॉल टाकला गेला. मुन्ना जयस्वाल कुठे असतील लगेच या. मुन्ना जयस्वाल कुठे असतील लगेच या. मुन्ना जयस्वाल काही बार भी आइए तुरंत. त्यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला. यश पाहू शकाल चेंडूला फील्ड करतायत. चेंडूला फील्ड केला गेला तिथपर्यंत एकदा परिपूर्ण केले. 17 चेंडू बनवायचे. 19 बॉल टून इक्वेशन आहे. त्यावेळेस कट केला गेला. प्रतीक आपण पाहू शकाल चेंडूला फील्ड करतायत मैदानाच्या बाहेर. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धप्पड ससावली. सौरभ भोईर खूप एन्जॉय करतात पाहू शकाल आपण. जेव्हा प्रतीकचा नाव आमच्या मायक्रोफोनवर आला खूप एन्जॉय करतात सौरभ. उलटाच बॉल, फटका चांगला, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण. स्वयं पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले. डॉट बॉल अजूनही बनवायचे 18. 15 चेंडू 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पाहू शकाल श्री स्वामी समर्थ उनबाट की साई गणेश सातपाटी असे 2 संघ मैदानाच्या कुठला संघही क्वालिफाय केला जाईल. सुपर 8 मध्ये काय चेंडू टाकला गेला. अप्रतिम चेंडू कट केला गेलाय. आपण पाहू शकाल अपील नक्कीच केले जाते. आणि पाहू शकाल पंच नॉट आउट कॉल देत आहेत. आणि 28 नाहीये हार्दिक. आपण पाहू शकाल येणाऱ्या काळामध्ये वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून अल्ट्राएज आणि
लेग बिफोर पट्टी सुद्धा पाहायला भेटेल आपल्याला, स्टिकोमीटर सुद्धा पाहायला भेटेल. मुन्ना जयस्वाल कुठे असतील लगेच आहे मुन्ना जयस्वाल. फटका सुरेख आहे परंतु चेंडू निघून जातो. वैभवने प्रयत्न चांगला केला होता परंतु चेंडू निघून गेला सीमारेषा पार. फलंदाज मिस्टर कपिलच्या बॅट आलाय. सुरेख खणखणीत चौकार. बघू शकाल जेवढा चांगला फटका खेळला तेवढा चांगला प्रयत्न केला होता. चेंडूची गोष्ट चेंडू खेळ संपला आतापर्यंत. दोन डॉट बॉल आलेत आणि शेवटचा अंतिम चेंडू षटकामधला. त्यावेळी टॅप केला गेला पाहू शकाल. भूपेंद्र आले आणि गडीबाद इंजुरी झाली का बघायची. लगेच दोन खेळाडू आले ते दिवेश दिवेश आपण पाहू शकाल. कुशल आणि दिवेश मध्ये आले. समीर 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 खान दिवेश आपण पाहू शकाल. 12 चेंडू बनवायचे 14. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. वैभव कोरे यावेळेस गोल दिमागावर सज्ज होतोय. क्वालिफाय सामना जो संघ विजय सुपर 8 मध्ये क्वालिफाय करेल त्याला स्पीडअप करा जास्त. भावेश पाटील यावेळेस गोल बॅटर नवीन पाहू शकता. चला वैभव थोडासा स्पीडअप करा, जास्त वेळ घेतात कुशल. देखील सामना खूप महत्वपूर्ण पण वेळ सुद्धा महत्वपूर्ण. खूप डिले केला या स्पर्धेसाठी आपण, खूप डिले झालेले आहोत. यावेळेस फुलटॉस बॉल होता पाहू शकाल. खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या एकने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावफलकात तब्बल लगावली जाते ती म्हणजेच 13 धावा. अजूनही बनवायचे येणारे 11 चेंडू 13 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला गेला. संघनायक स्वयं चेंडूला फील्ड करतात. डॉट बॉल फुलटॉस बॉल होता परंतु डॉट चेंडूला 10 चेंडू 13 धावांची गरज आहे. 6 गडी बाद झाले होते उंबाड्या संघाचे. 2 गडी बाद झाले ते म्हणजे साईक आणि सातपाडी असंघाचे. 10 चेंडू बनवायचे अजून ही 13 धावा 1 धाव नक्कीच. 9 चेंडू 12 धावांची गरज. 9 चेंडू 12 बनवायचे सामना जिंकण्यासाठी. नक्कीच सरकार बेटे गाव संघ सुद्धा वाट पाहतोय. शेवटचा अंतिम सामना असणार आहे. विपुलची गरज पाहू शकाल. अप्रतिम खेळाडू आहे. 40+ क्रिकेट सुरेखरित्या खेळता येते सध्याच्या घडीमध्ये. फुलटॉस बॉल ऑफ साइडला खेळला गेला. आपण पाहू शकतो यशने चेंडू फील्ड केला. बॅकअपला खेळाडू आहेत. तिसरा खेळाडू चेंडू फील्ड केलाय. 8 चेंडू 11 धावांची गरज. 8 चेंडू 11. 8 चेंडू 11 धावा बनवायचे विजयासाठी. आतापर्यंत 15 धावा दाफळकर. 2 बॅटर मैदानाच्या बाहेर आहेत कपिल आणि मिस्टर अभि. बॅटची बारजी करण्यापर्यंत दिवेश पाटील बॅक टू डगआउट. मोठा मासा गळाला लागलाय आणि बॅक टू डगआउट दिवेश पाटील मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर अर्षद मैदानाच्या आतमध्ये येईल परंतु येणारे 7 चेंडू मध्ये बनवायचे अजून ही 11. 7 बॉल 11 रन्स टू विन. सात चेंडू 11 अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. बघूया सामन्यामध्ये रंगत आणली आहे या विकेटनी. फिल्डिंग नक्की सध्या पाहू शकाल. कुशल मोरे फिल्डिंग सेट करता येत. ऑफ साइडला पाहू शकाल 4 खेळाडू आहेत. विवेक असतील, यश, हार्दिक आणि भूपेंद्र, भूपेश आहे असे 3 खेळाडू ऑन साइडला लगावले गेले म्हणजे प्रतीक, कुशल आणि स्वयं. 7 चेंडू 11 धावांची गरज. 7 बॉल 11 हा सामना जिंकण्यासाठी. सायकल सातपाटी यावेळेस खराब चेंडू ऑफमध्ये खूपच बाहेर टाकला गेला. तो बेशे करण्याचा प्रयत्न होता. 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. 7 बॉल 10. दोन्ही खेळाडूंकडे दबाव प्रेशर आहे दोन्ही संघांकडे. परत एकदा आपण पाहू शकाल वेगवान चेंडू होता ऑफच्या बाहेर
आणि पंच वाईट घोषित करता. वाईट चेंडू 2 धावा आल्या. पाहू शकाल शेवटच्या चेंडूसाठी अजूनही चेंडू टाकला नाही. 3 धावा अतिरिक्त खर्च केल्या गेल्या. 7 चेंडू 8 धावांची गरज. 7 बॉल 8. भावेश आपण पाहू शकाल स्ट्राईक वर आहे. सात चेंडू 8 धावांची गरज. यावेळेस फलंदाजी चेंडू होता फक्त दिशा दिली गेली. एक धाव लगेच परिपूर्ण केले जाईल. 6 चेंडू बनवायचे 7. 3 गडी बाद झाले ते म्हणजे सातपाडी संघाचे 6 गडी बाद झाले उनबाट संघाचे. 6 चेंडू आणि बनवायचे 7 धावा. 6 मध्ये 6 जरी काढल्या तर सामना विजय होईल. परंतु एका चेंडूसाठी 4 धावा खर्च केल्या वैभव कोरे यांनी. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. भूपेश पाहू शकाल गोल्डी मार्क सजवता. पहिला चेंडू फटकाचा सुरेख खेळलाय. कुशल चेंडूवर आलाय आणि 5 चेंडू 7 बनवायचे. 5 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. 5 चेंडू 7 धावा. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी भूपेश आपण पाहू शकाल एक्सपिरियन्स गोलंदाज 3 ते 4 खेळाडू या संघामध्ये नाहीयेत, परंतु चांगला खेळ साकारलाय श्री स्वामी समर्थ उनबाड या संघाने. यावेळेस मोठा गडी बाद झालाय. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये भावेश पाटील बॅक थोडा आउट. येणारे 4 चेंडू 7 धावा अजूनही बनवायचे. 4 चेंडू मध्ये 7 धावा. बॅट्समन आपण जायचं नाही. अर्चू 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 फलंदाज अर्षद प्लीज चला इकडे या. शाहरुख सांगायचंय. बघा पण 4 चेंडूने बनवायचे अजूनही 7 धावा. नवीन बॅटर नौका खेळाडू आहे मिस्टर जितेश. भूपेशने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. आपण पाहू शकाल एक गडी बाद केलाय. 2 चेंडूमध्ये कुठे धाव खर्च केले नाही. खडक सुद्धा रात्रीच्या 3 वाजता सामन्याचा आनंद घेतायत. फुटटॉस बॉल आता पॅडा स्वीप केला गेला आणि चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन. 1 धावासाठी एकने पुढे 27 धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या अंकावर. 3 चेंडू बनवायचे 6. 3 चेंडू 6. परंतु जेव्हा अर्षद मैदानाच्या आतमध्ये आहे साई गणेश सातपाडे संघ हा सामना विजय करू शकतो, कारण की चांगले बॅटिंग करायला जाणला जातोय. तोच फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहे अर्षद. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेतायत वैभव. चला प्लीज. तीन चेंडू 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. लगेच चेंडू भूपेश टाकतोय. पहिल्या 3 चेंडू मध्ये 1 गडी बाद केला. 1 धावा मात्र खर्च केला गेला. आपण पाहू शकाल. चला स्पीडअप करा, जास्त वेळ. शेवटचा अंतिम कॉल दोन्ही संघांसाठी. चला प्लीज. फुटटॉस बॉल फटका सुरेख चौकार. नक्की जास्त वेळ दिला गेला बॅटरला सेटसाठी. तदनंतर चेंडू टाकला गेला. फुटटॉस चेंडू टाकला गेला. चौकार आलाय. आपण सांगतो ना की जास्त घाई आणि जास्त सुस्तीपणा कुठे ना कुठे आपल्याला नक्कीच बॅकफुटला आणतोय. तर 1 धावा जरी काढला तरी सामना जिंकू शकतो साई गणेश सातपाडे संघ, कारण की मात्र 4 गडी बाद झाले सातपाडे संघाचे. 6 गडी बाद झालेत उनबाट संघाचे. 2 चेंडू 2 धावांची गरज. 1 जरी धाव काढली तर सामना जिंकू शकतो सातपाडे संघ. त्यावेळेस पाहू शकाल धाव नक्की चोरली गेली.
अजूनही एक चेंडू एक धावांची गरज. एक चेंडू एक धाव. अजूनही सामना आहे. एक चेंडू एक धावांची गरज आहे. 4 विकेट बाद झालेत सातपाडी संघ. 6 गडी बाद झालेत उनबाट संघाचे. बघूया आपण. एक चेंडू एक धावांची गरज. एक चेंडू एक धाव बनवायचे विजयासाठी. चला स्पीडअप करायचं. जास्त वेळ घेतला जातोय प्लीज. सामना नक्कीच क्रुशियल आहे. सामना हे साकारलाय. फुलटॉस बॉल आणि पाहू शकाल हा सामना विकेटने विजय झालाय. परंतु उनबाट संघासाठी ताळा झाला पाहिजे. चांगला खेळ साकारलाय. विकेट्सवर सायगरी सातपाडी संघ विजय झालाय. हार्डलक मनीष अँड टीम. खूप सुरेख तुम्ही खेळ साकारला. विकेटवर सामना विजय झाला तो म्हणजे संघ. यानंतर मनमेश पंचाळी विरुद्ध पाहू शकाल आई भवानी धनसार असा सामना.